नमस्कार, मी अरुण कमलापूरकर. पुण्यातील साहित्य चपराक या मासिकाच्या दिवाळी विशेषांक 2023 मधील श्रीयुत संजय सोनवणे लिखित सातवाहन ते यादव सुवर्णाक्षरात लिहावा असा इतिहास या लेखाचं अभिवाचन करतोय. महाराष्ट्र हे भारत देशाचे मध्यवर्ती राज्य आहे, किंबहुना दक्षिण आणि उत्तरेच्या संस्कृतीचा मध्यबिंदू आहे. असे असले तरी महाराष्ट्राची संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा स्वतंत्र आविष्कार दिसून येतो. महाराष्ट्रातील पौराणिक काळ आणि ऐतिहासिक काळ हे दोन स्वतंत्र टप्पे आहेत. महाराष्ट्राचा पौराणिक इतिहास रामायण महाभारतापासून सुरू होत नाही, तर विठ्ठल, खंडोबा, ज्योतिबा, वीरोबा, मायाक्का या दैवत प्रतिष्ठा लाभलेल्या पुरातन ऐतिहासिक व्यक्तींपासून सुरू होतो. नंतरच्या काळात या पौराणिक इतिहासावर उत्तरेतील पुराण कथांनी अतिक्रमण करून त्यांना विष्णू, कृष्ण, इंद्र इत्यादी देवतांशी संबंध जुळवत सांस्कृतिक आक्रमणाचा प्रयत्न केला असला तरी त्याचं पृथकत्व लपवता आलेलं नाही. उत्खनित प्राग इतिहासाने ते सिद्ध केलेले आहे. दायमाबाद, जोर्वे, इनामगाव इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खननातून हे स्पष्ट होते की मानवी वसाहतीचा कालखंड प्राचीन असून सिंधुकालीन संस्कृतीशी समांतरपणे जात आहे. ताम्र पाषाण युगाच्या अस्ताच्या काळात म्हणजे सनपूर्व 1200 महाराष्ट्रात शुष्क हवामानाचा काळ सुरू झाला. पर्जन्यमान खूप घटले. आद्य शेतकऱ्यांच्या ज्या काही थोडक्या वसाहती होत्या त्याही निर्मनुष्य झाल्या. तरीही शेळ्या मेंढ्या घेऊन निमभटके मेंढपाळ तथा धनगर महाराष्ट्रात तग धरून राहिले. इसवी सन पूर्व 8व्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात महापाषाण युग उतरले. या काळातील सर्व पुरावे मध्य भारत व दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात मिळून आलेले आहेत. खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील पुरावे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या काळाला महापाषाण युग म्हणण्याचे कारण म्हणजे या लोकांनी बांधलेली थडग्या भोवतीची मोठ्या शिळांची वर्तुळे. ही विशिष्ट प्रकारची दफन पद्धत होती. यामध्ये प्रेताला अथवा त्याच्या अस्थींना खड्ड्यात पुरलं जाई व सोबत अनेक मातीच्या भांड्यातून मृतासाठी अन्नपाणी ठेवलं जाई. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, भाले, घोड्याचे अलंकार हे पुरले जात आणि थडग्याभोवती शिळांची वर्तुळाकार रचना करण्यात येई. या शिला वर्तुळाच्या आसपास या लोकांच्या काही तात्पुरत्या वसाहतीही सापडलेल्या आहेत. नायकुंडे येथे गोल झोपड्यांचे अवशेष मिळाले असून त्यामुळे महापाषाण युगातील लोक गोल झोपड्यामध्ये राहत असावेत असे मत अजयमित्र शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. झोपडीच्या आतल्या बाजूला 2 मोठे खड्डे सापडले असून त्यात शेळ्या, मेंढ्या आणि हरणांची अर्धवट जळकी हाडे सापडलेली आहेत. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते स्थिर लोकांची प्रवृत्ती ही आयताकृती घरे बांधण्याची असते, तर अस्थिल आणि निमभटके लोक गोलाकार घरे बांधतात असे डॉक्टर म के ढवळीकर यांनी नोंदवलेलं आहे. शेळ्या मेंढ्यांचे अवशेष आणि निमभटक्या लोकांना साजेशा गोलाकार झोपड्या सापडणे, घोड्यांची ही दफने सापडणे यावरून हे सिद्ध होईल की सनपूर्व 8व्या शतकापासून महाराष्ट्रात धनगरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते, तर स्थिर वस्त्यांचे प्रमाण नगण्य होत गेले होते. ढवळीकर म्हणतात, महापाषाण युगीन लोक फक्त पावसाळ्यापुरते एका ठिकाणी वसती करून राहत. उरलेल्या 8 महिन्यात मात्र भटके जीवन जगत असावेत, कारण उदरनिर्वाहासाठी ते पशुपालन आणि मेंढी पालनावर अवलंबून होते. यावरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्र तसेच आंध्र या काळामध्ये निमभटक्या मेंढपाळाने व्यापलेला होता. नागर संस्कृतीनं पुन्हा बस्तान बसवायला सनपूर्व 500 पर्यंत वेळ घेतला असता तरी प्राबल्य हे मेंढपाळांचेच होते. त्यामुळे स्थानिक सत्ता ही त्यांच्यात असणे स्वाभाविक आहे. दफनांची ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती त्यांनी प्राकृतिक उत्पादनामुळे केली असली तरी नंतर मात्र सोडून दिली. पाषाण दैवते मात्र कायम राहिली. सातवाहनांच्या उदयापूर्वी महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या अनेक प्रादेशिक तुकड्यात वाटला गेलेला होता. असिक, मल्ल अशी अनेक छोटी मोठी राज्ये होती. त्यांचा राजकीय इतिहास दुर्दैवाने उपलब्ध नाही. तो मिळतो सातवाहन घराण्याच्या उदयापासून. आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले, परंतु उत्तरेमध्ये गुजरात, मध्य प्रदेश ते खाली दक्षिणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत 450 वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवी सन पूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छिमुक किंवा सिंधुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्यापूर्वी ते काण्व राजांचे महाराष्ट्रातील मांडलिक असावेत असे पुराणे सुचवतात. डॉक्टर अजयमित्र शास्त्री यांच्या मते ते मौर्य अथवा काण्व घराण्याचे महाराष्ट्रातील राज्यपालही असू शकतील, पण तसं सिद्ध करणारा अन्य पुरावा उपलब्ध नाही.
हे घराणे स्वतंत्ररित्या तत्कालीन राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत उदयाला आले असे म्हणावे लागते. ही सत्ता 450 वर्ष टिकली. भारतामध्ये एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारं दुसरे ऐतिहासिक घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षिण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. महाराष्ट्राच्या आजच्या संस्कृतीचा पाया सातवाहनांनी घातला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कोण होते सातवाहन? पुराणात त्यांना आंध्र असं म्हटलंय. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर इत्यादी जमातींप्रमाणे एक वैदिकेतर वंश होता. मूळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असुर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षिणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिसा, आंध्र ही नामेही औंड्रावरूनच पडली आहेत. यावरून या समाजाचा व्यापक विस्तार लक्षात यावा. सातवाहनांची पहिली राजधानी याच प्रदेशात असल्यानं हा आंध्र मावळ शब्दही हे स्थान आंध्र लोकांनी व्यापले असल्याचं दर्शवते. आंध्रा हे नदीचे नावही त्यातूनच उत्पन्न झाले असे दिसते. औंड्र या मूळ आंध्र शब्दाचा संस्कृत अपभ्रंश असावा असे म्हटलं तर वावगं होणार नाही. आंध्रांच्या अनेक शाखा होत्या. काही ओडिसात, काही आंध्रात तर काही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वसले असावेत. आंध्र नावामुळे सातवाहन कुळ हे मुळातील आंध्र प्रदेशातील असावे असा बहुतेक विद्वानांचा समज होता. पण पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्र जसा केलाय तसाच आंध्र जातीय असाही केलाय. आंध्र जातीय म्हणजे आंध्र कुलीय, त्या प्रदेशातील मूळचा असा नव्हे असा तर्क काही विद्वानांनी दिला आहे. आणि असे असले तरी आपल्या प्रतिपादनात प्रत्यवाय याचे कारणच नाही. कारण आंध्र प्रदेशही औंड्र समाजाने शासित केलेला प्रदेश असल्यानं व ओरिसातही त्यांचे वास्तव्य असल्यानं एखादी शाखा प्राचीन काळी महाराष्ट्रामध्ये बसली असल्यास आश्चर्य नाही. जुन्नर ही सातवाहनांची पहिली राजधानी. हे वास्तवही ते मूळचे आंध्र मावळातील रहिवासी असावेत हेच दर्शवते. सातवाहन हे नाव कसे आणि कोठून आले याबद्दल विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नावानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखात या वंशाचे नाव सातवाहन, सदकर्णी असे आले असून संस्कृत ग्रंथानेही सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असे आले असले तरी या नावाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डॉक्टर अजय मित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसं म्हटलं जातं तसं जे प्रेझलुक्स्की यांच्या मताप्रमाणे साधन या मुंड भाषेतील शब्दावरून हा शब्द आलाय व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न राजवाड्यांपासून ते गोपालाचारींपर्यंत अनेकांनी केला असला तरी या नावाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतमध्ये या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केलाय. इसवी सनापूर्वी मुळात संस्कृत भाषा तयार झाली नव्हती तर संस्कृतमध्ये त्याची उत्पत्ती सापडेल कशी? या विधानासाठी संदर्भ पहा. पुस्तक भाषेचं मूळ, संजय सुरवणी, चपराक प्रकाशन, पुणे. वावी मिराशी म्हणतात की सातवाहन हेच मूळचे नाव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो या वंशनामाच्या इतर व्युत्पत्ती काल्पनिक आहे. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप, लेखक वावी मिराशी. सातवाहन या शब्दाचे मूळ आपल्याला प्राकृतातच व जसे आहे तसे स्वीकारावं लागतं. सदकणीचे कृत्रिम रूप संस्कृतामध्ये सात कर्णी असे करून सात कानांचा असा अर्थही कसा चुकीचा आहे असे विद्वानांनीच मान्य केले. थोडक्यात सातवाहन या नावाचा म्हणजे जसा महाराष्ट्रातल्या अनेक आडनावांचा आता अर्थ लागत नाही तसं अर्थ शोधत बसणे निरर्थक आहे. सिंधुक सातवाहन किंवा छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. त्यानं आपली सत्ता तेलंगणापर्यंत पोहोचवली असं दिसतं. कारण त्यांची अनेक नाणी त्या भागात मिळालेली आहेत. अजय मित्र शास्त्री व वावी मिराशी यांनी सातवाहना चक्क ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न केलाय. त्यातही निराकरण करणे येथे गरजेचे आहे. नाशिकच्या वशिष्ठीपुत्र पुलुमावी याच्या शिलालेखात एक ब्राह्मण आणि खदीय दपमान दमन या शब्दांचा त्यांनी गौतमी पुत्र सातकर्णी हा अनुपम अथवा अद्वितीय ब्राह्मण होता व त्याने क्षत्रियांचा गर्व व अभिमानाचे दमन केले असा घेतला आहे. मिराशींनीही हाच कित्ता गिरवला आहे. सातवाहन ब्राह्मण असले तरी आम्हाला त्यावर आक्षेप नव्हता, पण जे नाही ते कसं स्वीकारले जाणार? पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे की पुराणे सातवाहनांना स्पष्टपणे शूद्र म्हणजे वैदिकेतर असं म्हणतात.
एवढे मोठे ब्राह्मण राजघराणे असते तर पुराणांनी त्यांना शूद्र म्हणण्याला धाडस केले नसतं, उलट महाकाव्य लिहिले असते. दुसरी बाब म्हणजे औंड्र हे शूद्रच आहेत असे ऐतरेय ब्राह्मणांनीही म्हटलं आहे. महाभारतात त्यांना बळीराजाचे पुत्र म्हणजेच असुर म्हटले आहे. आरंभीच्या सातवाहनांचा नागवंशीयांशी रक्तसंबंध होता हे तिसरा सातवाहन राजा याच्या राणीच्या नायनिका या नावावरूनही स्पष्ट होते. एवढे सारे असतानाही एक ब्राह्मण या एकाच ठिकाणी येणाऱ्या एकाच शब्दावरून त्यांना ब्राह्मण ठरवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. सातवाहन जर वैदिक असते तर सातवाहन या शब्दाचा वैदिक अर्थ लागला असता, पण तो तसा लागत नाही हे आपण पाहिलं. ते वैदिक असते तर शिलालेखात त्यांच्या गोत्राचा उल्लेख अवश्य आला असता, पण तो तसाही कुठे येत नाही. दुसरे असे की डॉक्टर D.R. भांडारकर यांनी एक ब्राह्मण या शब्दाचा अर्थ ब्राह्मणांचा रक्षक असा घेतलाय. खतीय हा शब्द क्षत्रियांना उद्देशून नसून क्षत्रपांना उद्देशून आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. के गोपालाचारीही या मताशी सहमत आहेत. इतिहासकार शैलेंद्रनाथ स्पष्टपणे म्हणतात की सातवाहन राजे सहिष्णू असल्यानं त्यांनी बुद्धिष्ट लेण्यांना जशी दानं दिली तशीच ब्राह्मणी धर्मालाही आश्रय दिला व स्वतःला एक ब्राह्मण म्हणून घेतले. गौतमीपुत्र सातवाहनाने नहपान या शकक्षत्रपाचा उच्छेद करून गमावलेले साम्राज्य मिळवले होते. हे लक्षात घेता क्षत्रपांना खतियांचा गर्भ उतरवणारा असे सातवाहन म्हणत असतील तर या शब्दाचा अर्थ परशुरामाप्रमाणे क्षत्रियांचा गर्भ उतरवणारा असा करून मिराशी आणि शास्त्री चूक करत होते हे उघड आहे. सातवाहन सत्ता आणि महत्कार्य. सिंधुक अथवा छिमुक सातवाहनानं काणवांच्या सत्तेविरुद्ध बंड करत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपूर्व 220 मध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान इत्यादी देशात फैलावला होता. भडोच, कल्याण, चेऊल इत्यादी पश्चिम किनारपट्टीतील बंदरातून मोठ्या प्रमाणात आयात निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरिदुर्ग आणि लेण्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठी आजही प्रसिद्ध असलेले नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुफेतील प्रदीर्घ शिलालेख आणि सातवाहनाचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणं दक्षिणेत बळकट राहिल्यानं उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणं दक्षिणेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीनं वैभवाचं टोक गाठलं होतं. हाल सातवाहन या कलाप्रेमी आणि कवी सम्राटानं गाथा सप्तशती, गुणाढ्याचे बृहत्कथा, वररुचीचे प्राकृत प्रकाश हे महाराष्ट्रीय प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्या काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लीलावती हिच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण लीलाबाई या काव्यग्रंथात आले आहे. महाराष्ट्रातील आजचे गिरिदुर्ग ही सातवाहनांचीच निर्मिती. रायगड हा किल्ला मूळचा सातवाहनांनी बांधलेला किल्ला. सातवाहन घराण्यात एकूण 30 राजे झाले. अनेक राजे आपल्याला केवळ नाण्यावरून माहिती आहेत. सातवाहन हे आगम म्हणजे शैव धर्म पाळत होते. त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात आगमान निलया म्हणजे आगमप्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नावे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तिश्री, सिमुख, शिवस्वाती अशी बहुंशी शिवशक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नाव येते. एक राणी तर नागणिका म्हणजे नागवंशीय असल्याचेही दिसते. एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवताना चढ उताराचे प्रसंग येणं स्वाभाविक होतं. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हाही अशी बिकट परिस्थिती होती. शहरात घराण्यातील शकवंशीय क्षत्रप नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करून माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीही उरले नाही. कोकण, गोमंतक हेही नहपानाने हिरावून घेतले असल्यानं तिथल्या बंदरातून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्य भारत ते दख्खनची प्रजा एका अर्थानं गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरू झालं. नहपान हा शहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारे क्षत्रप होता. मूळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळीत झाल्यावर ते स्वतःच सत्ताधीश बनले. इसवी सन 32 मध्ये नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्यानं सातत्यानं स्वाऱ्या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकून घेतला.
गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेव्हा सातारा, कराड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता. परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास 20 वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्यानं शक्तीबरोबर युक्तीचाही वापर केला. डॉक्टर अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, गौतमीपुत्रानं शेवटी आपल्या हेरांचा वापर करून नहपानाला विपुल दान धर्म करायला उद्युक्त केले व त्यामुळे नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला. ही केवळ दंतकथा मानता येत नाही. शेवटी नाशिकजवळ अतिशय निकराचं युद्ध करून गौतमीपुत्रानं नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानानं नोंदवतो, खखरात म्हणजे क्षहरात वंश निर्वंश करस. एका अर्थानं हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्रानं आपल्या नितांत पराक्रमानं परत जिंकून घेतले. पुढे 150 वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेनं पाहायचं सामर्थ्य कुणाला आलं नाही. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. इसवी सनाच्या 78 मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणं स्वाभाविक होतं. तो दिवस बनला गुढीपाडवा, अखिल दख्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरू केले ते म्हणजे सालाहन, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचं हनन केले तेव्हापासून सुरू होणारे संवत्सर. या विजयानंतर गौतमीपुत्रानं आपले साम्राज्य बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 3 समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत ते सातवाहन अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. हा महान वंश सन 220 पर्यंत सत्तेवर होता. जवळपास 450 वर्ष या वंशाने राज्य चालवले. आजच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची बीजे तर रोवलीच, पण महाराष्ट्रीय प्राकृत साहित्यात स्वतःही मोलाची भर घालत आजच्या मराठीची पायाभरणी केली. महाराष्ट्र म्हणजे सातवाहन. सातवाहनांच्या काळात लोकांवर धार्मिक बंधनं नव्हती. जातींची बंधनं मुक्त होती. कोणीही कोणत्याही व्यवसायात जाऊ शके. स्त्री पुरुषातही केवढी समता होती हे हालाच्या गाथा सप्तशतीवरून स्पष्ट दिसते. कररचना सौम्य होती. सातवाहनांनी एवढे किल्ले आणि नगरे उभारली पण स्वतःचे राहणीमान साधं ठेवलं. जुन्नर, पैठण या त्यांच्या 2 राजधान्या. पैठणला त्यांनी जागतिक व्यापाराचं केंद्र बनवलं. व्यापारी मार्ग बांधले, बंदरं उभारली, बलाढ्य आरमार उभारले. कुशाण सत्तेला विद्यापाशिक थोपून धरलं. शकांच्या परतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले. आज महाराष्ट्र मात्र सातवाहनांचे उपकार विसरलाय. हैदराबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवाहनाचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. इतकंच सन 220 नंतर सातवाहनांचे साम्राज्य त्यांच्या वंशजामध्ये विभक्त झाले. विदर्भ, कोल्हापूर, कर्नाटक असे ते स्वतंत्ररित्या विखुरले आणि या घराण्याचा राजकीय अस्त झाला. उत्तर भारतात उदयाला आलेले पश्चिमी क्षत्र काही काळ उत्तर महाराष्ट्रावर सत्ता गाजत होते. यात क्षहरात घराण्यातील नहपान हा क्षत्र प्रभावी होता. यांनी आधी गुजरातमध्ये राज्य स्थापन करून महाराष्ट्रातही पाय रोवले. या नहपानाचा पराभव गौतमीपुत्र सातकर्णीने कसा केला हे आपण पाहिलंच आहे. दुसरा वंश कार्दमक यातील षष्ठन हा राजा महत्वाचा मानला जातो, पण त्यानं महाराष्ट्रावर कधी शासन केल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. हा उज्जैनीचा राजा होता अशी मान्यता आहे. नहपानाच्या एका कन्येशी अथवा नातीशी एका सातवाहन राजाचा विवाहही झाला होता. क्षत्रपांचे राज्य परकीय असले तरी ते स्थानिक धर्माचे पालन करत. त्यांची अनेक लोकोपयोगी कामे प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषा विकसित झाल्यावर क्षत्रप हे सर्वप्रथम या भाषेचा उपयोग आपल्या शिलालेखात करू लागले. राजा रुद्रदामनचा सन 160 मधील शिलालेख हा पहिला संस्कृत लेख मानला जातो. तत्पूर्वी संस्कृतच्या अस्तित्वाचा एकही शिलालेखी अथवा नाणकीय पुरावा उपलब्ध नाही. वाकाटक घराणे हे विदर्भात उदयाला आले. सातवाहन सत्ता दुर्बल झाल्यानंतर विदर्भातून या घराण्याचा पहिला राजा विंध्यशक्ती याने स्वतःला राजा म्हणून घेतले नाही. प्रबलसेन पहिला याने सन 275 मध्ये मात्र पित्याने स्थापन केलेले राज्य वाढवले. हा अत्यंत महत्वाकांक्षी राजा होता. त्यानं राज्याचा विस्तार विदर्भाबाहेरही वाढवला. त्याचे राज्य दक्षिण तुंगभद्रा नदीपर्यंत पोहोचलं होतं. क्षत्रपापासून तो खंडणी वसूल करत असे. उत्तरेतील बलाढ्य सत्ता भारशिव नागांची होती. प्रवरसेनानं या घराण्याबरोबर वैवाहिक संबंध प्रस्थापित करून आपली शक्ती वाढवली. सुमारे 60 वर्ष राज्य केल्यानंतर प्रवरसेनाने आपले राज्य
आपल्या 3 पुत्रात वाटून दिले. कदाचित त्याला गृह कलहाचा सामना करावा लागला असावा. पुढे नंदीवर्धन, वत्सगुल्म हे वाकाटक राज्याचे नवे भाग पडले. गुप्त साम्राज्याशीही विवाह संबंध जुळवण्यात आले. प्रभावती गुप्ता ही या घराण्यातील अत्यंत महत्त्वाची महिला. रुद्रसेन दुसरा याची ती पत्नी. पतीच्या अकाली निधनानंतर तिने नंदीवर्धन शाखेचे राज्य मोठ्या सामर्थ्य आणि कौशल्याने सांभाळले. तिचे अनेक दानलेखही उपलब्ध आहेत. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यामध्ये वाकाटक राजवंश श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीनं अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झालाय असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत. 6व्या शतकाच्या मध्यात कलचुरी वंशाच्या पहिल्या ज्ञात राजा कृष्णराजाने 3ही शाखांच्या ताब्यात असलेला प्रदेश जिंकून घेतला आणि वाकाटक साम्राज्याचा अंत झाला. वाकाटक घराणे हे दीर्घकाळ राज्य करत असल्याने विदर्भाच्या संस्कृतीवर सातवाहनांपाठोपाठ त्यांचाही मोठा प्रभाव पडला. त्यांनी अनेक मंदिरं निर्माण केली. ते शिवभक्त असले तरी प्रभावती गुप्ता मात्र वैष्णव असल्यानं विष्णू मंदिरेही विदर्भात अस्तित्वात आली. अर्थात या घराण्याची माहिती आपल्याला नाणी, कोरीव आणि ताम्रपटलेख यातूनच बहुंशी उपलब्ध होते. पुण्यातही प्रभावती गुप्ताचा एक ताम्रट मिळाला असून वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा येथील 16व्या क्रमांकाच्या लेणीत कोरलेली आढळते. यावरून एकत्र त्यांचा राज्यविस्तार मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातही झालेला असण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात त्यावेळेस काही भागात अहिर खानदेश तर दक्षिण महाराष्ट्रात काही स्थानिक सत्ता होत्या. कोकणावर त्रैकुटक वंशाची सत्ता होती. यांनी काही विशेष अलौकिक केलं नसलं तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक धारा मात्र नक्कीच जतन केली. 6व्या शतकाच्या मध्यात वातापीचे म्हणजे बदामीचे चालुक्य ही दक्षिणेमध्ये उदयाला आलेली एक मोठी सत्ता. पहिला पुलकेशी हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. पण 611 मध्ये सत्तेवर आलेल्या दुसऱ्या पुलकेशीने महाराष्ट्रात हातपाय रोवायला सुरुवात केली. कोकणामधील सत्तेचा विनाश करून पुलकेशीने तेथील नंतर आलेल्या मौर्य राजवटीचा अंत केला. तेथून त्याने गुजरातवर स्वारी केली. यातूनच पुलकेशी आणि हर्षवर्धनचे युद्ध उद्भवले. दुसरा पुलकेशी अशा रीतीनं 99,000 गावं जिथं आहेत त्या 3 महाराष्ट्र प्रदेशांचाही स्वामी बनला. याच काळात राष्ट्रकूटही गप्प बसलेले नव्हते. महाराष्ट्रावरील चालुक्यांची सत्ता फार काळ टिकलेली दिसत नाही. सन 681च्या सुमाराला विनयादित्य हा चालुक्य राजा सत्तेवर आला. त्याच्या काळातच महाराष्ट्र चालुक्यांबरोबरच राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, शिलाहार यांचीही काही भागावर सत्ता प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली होती असे दिसतं. मानपूरचे राष्ट्रकूट म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रकूटांची एक शाखा चालुक्यांच्या उदयापूर्वी दक्षिण महाराष्ट्रावर कार्यरत होती असे उपलब्ध पुराव्यावरून मानलं जातं. सन 772 ते सन 982 या काळात हे साम्राज्य कार्यरत होते. लातूर येथील हे मूळचं घराणं. वेरूळ इथे त्यांची पहिली राजधानी असल्याची संभावना आहे. राष्ट्रकूट हे मूळच्या रठ्ठीकुत या प्राकृत शब्दाचे संस्कृतीकरण आहे. वेरूळ येथील शिलालेखातून दंतीवर्मान हा या घराण्याचा संस्थापक असल्याचे दिसते. राष्ट्रकूट काळ हा महाराष्ट्राच्या अतुलनीय वैभवाचा काळ मानला जातो. सुरुवातीला केवळ मराठवाडा, खानदेश हे प्रांत या घराण्याच्या अखत्यारीत होते. वेरूळ अजंठा येथील कोरीव लेणी त्यांच्या कलाशक्तीची ग्वाही देतात. वेरूळचे कैलास मंदिर हे राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या कारकिर्दीत खोदले गेले. गुहेश्वर शिव हे या घराण्याचे कुलदैवत. पण अमोघ वर्षासह बहुतेक राष्ट्रकूट राजे हे जैन धर्मीय होते. त्यांच्या काळात महाराष्ट्रात जैन धर्माने उभारी धरली आणि अनेक जैन तीर्थक्षेत्रेही निर्माण झाली. जिनसेनकृत आदिपुराण, पुष्पदंतकृत महापुराण सारखे जैन महाग्रंथही महाराष्ट्री प्राकृतात लिहिले गेले. स्वतः अमोघ वर्ष अत्यंत कर्तबगार होतात, पण त्यानं रत्नमालिका व राजमार्ग या 2 ग्रंथांची निर्मिती पण केली. या राजवटीत अनेक जैन मंदिरे आणि लेण्यांची निर्मिती करण्यात आली. कर्क प्रतापशील हा या घराण्यातील महाबलाढ्य राजा होता. त्याने अनेक छोट्या राजवटींना मांडले करून स्वतः मांडलिकांचा अधिराज ही बिरुदावली घेतली. याच्या सरत्या काळापर्यंत चालुक्य सत्ता पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. तापी नदीपासून दक्षिणेत गोदावरी नदीपर्यंत भूभाग कर्कांच्या ताब्यात होता. विदर्भात त्याचा भाऊ उत्तरगण हा त्यांच्यातर्फे शासन चालवत होता. 7व्या शतकाचा उत्तरार्ध हा कर्काच्या नावाने लिहिला तरी हरकत नाही. विंध्यापासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रकूट राजांचा सत्ता होता असे अभिमानानं म्हटलं जातं.
दंतीदुर्ग राजाने गुजरातवर स्वारी करून गुजरातमधील लाट प्रदेश सन 740 मध्ये आपल्या अखत्यारीत आणला होता. कोकणही त्याने आपल्या कब्जात घेतला होता. आपल्या राजवटीच्या अखेरच्या काळात त्याने मालवा, कलिंग आणि कोसळ राज्यावरही आक्रमण केले होते. दुसऱ्या कृष्णाच्या काळात म्हणजे सन 890 त्याला भोज प्रतिहाराशी संघर्ष करावा लागला होता. या युद्धामुळे राष्ट्रकुटांचे गुजरातवरील वर्चस्व संपुष्टात आले. सन 968च्या सुमारास कृष्ण तिसरा याच्या कारकिर्दीनंतर खोट्टेग हा चौथा अमोघ वर्ष हे नाव धारण करून सत्तेवर आला. पण त्याच्या कारकिर्दीत साम्राज्याचं पतन झालं. त्यांची तत्कालीन राजधानी मालखेड लुटून फस्त करण्यात आली. यादवांची सत्ता त्यावेळेला डोकेवर काढत होती. भिल्लम यादवाने कलचुरी आणि कल्याणीच्या चालुक्यांना मदत केली आणि हे साम्राज्य नष्ट झालं. असं असलं तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रकुटांचा मुळाचा वाटा आहे हे स्पष्ट आहे. अन्य राजसत्तांच्या इतिहासाप्रमाणेच राष्ट्रकुटांचा इतिहासही संदिग्ध आहे. पण या वंशाच्या अनेक शाखांनी भारतात विविध भूभागात राज्य केली आणि आपला सांस्कृतिक ठसा उमटवला याबद्दल तिळमात्र शंका नाही. बदामीच्या चालुक्यांचे वंशज असलेले कल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक येथील सत्तेनेही महाराष्ट्रातील काही भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यांचे कोरीव शिलालेख कवठे, मिरज, येऊर, निळगुंड येथे मिळून आलेले आहेत. तैल दुसरा हा या शाखेचा पहिला राजा. राष्ट्रकुटांना हरवून हा सत्तेवर आला. राष्ट्रकुटाचे बहुतेक सर्व मांडलिक याच्या अधिपत्याखाली आले. यामध्ये महाराष्ट्रातील यादवही होते. तैलाने सन 980 मध्ये प्रमारांचा पराभव करून दक्षिण गुजरात जिंकून घेतला. महाराष्ट्रात शिमोगापर्यंत त्याचे राज्य पसरले. तो पराक्रमी आणि मुत्सद्दी शासक होता. जाकब्बे या त्याच्या राणीपासून त्याला सत्याश्रय आणि दशवर्मन हे 2 पुत्र झाले. सत्याश्रय सत्तेवर आल्यावर त्याला चोलांच्या विस्तारवादाचा सामना करावा लागला. सत्याश्रयानं चोलांना तुंगभद्रेपाशीच रोखलं. त्याचा भाऊ दशवर्मनची कन्या अक्कादेवी ही प्रशासक म्हणून बऱ्याच प्रदेशाचा कारभार पाहत असे. त्यामुळे सत्याश्रयाला आक्रमणाला तोंड देणं सोयीचं गेलं. अक्कादेवी ही कुशल प्रशासक होती आणि ती सत्याश्रयानंतरही प्रशासक राहिली. चोल, होळसोय, कलचुरीशी दीर्घकाळ संघर्ष करावा लागल्यानं महाराष्ट्रावर ठसा उमटता येईल अशी काही कामगिरी करता आल्याका दिसत नाही. जयसिंह या राजानं आपली कन्या अव्वलादेवी तिसऱ्या भिल्लम यादवाला दिली होती. किंबहुना महाराष्ट्राचे शासन त्यांचे मांडलिक म्हणून यादवच पाहत होते असं दिसतंय. पुढे यादवांनी त्यांची सत्ता झुगारून दिली आणि आपलं सार्वभौमत्व घोषित केले. उत्तर व दक्षिण कोकण हे प्रांत शिलाहार वंशाच्या 2 शाखांच्या अखत्यारीत होते. कोल्हापूर परिसर तिसऱ्या शाखेच्या अखत्यारीत होता. या वंशाच्या या अशा 3 शाखा, या 3ही शाखांचे वंशज जिमतवाहन आपला मूळ पुरुष मानत असत. शिलाहारांची कोकणावर सत्ता प्रस्थापित होण्याआधी तेथे चालुक्यांची सत्ता होती. पुढे हे राष्ट्रकुटांचे मांडलिक बनले. झंद या शिलाहार वंशाच्या राजाचे वर्णन अल मसुदी या 10व्या शतकात चौल बंदराला भेट देण्यासाठी येऊन गेलेल्या एका अरब प्रवाशानं केले असून 10व्या शतकातील समाज व्यवस्थेचे दर्शन त्याच्या लेखनात घडून येते. झंझ हा शैव असून त्याने शिवाची 12 मंदिरे बांधली होती. अजूनही त्या मंदिरांचे अवशेष कोकण आणि घाटमाथ्यावर मिळून येतात. उत्तर कोकणच्या शिलाहारांनी प्रदीर्घकाल सत्ता केली म्हणजे इसवी सन 800 ते 1265. दक्षिण कोकणचे शिलाहार केवळ 1024 पर्यंत सत्ता गाजवू शकले. कोल्हापूरचे शिलाहार हे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव एवढ्या प्रांतांचे अधिपती होते. यांचे राज्य सन 940 ते 1212 पर्यंत टिकले. अर्थात कोल्हापूरचे शिलाहार हे कलचुरींचे मांडलिक होते. पण विजयादित्य या शिलाहार राजाने बिज्जल या कालाहुरी राजाचे सार्वभौमत्व मान्य करायला नकार दिला व त्यामुळे त्यांच्यात युद्ध झाले. अर्थात या दोन्ही बाजूंनी आपापल्या लेखात त्यांचीच बाजू विजयी झाल्याचं घोषित केले असल्यामुळे नक्की काय झालं हे सांगणे अशक्य. मात्र पुढे यादव सत्ता बलाढ्य झाल्यानं सन 1212 मध्ये कोल्हापूर शिलाहारांचा यादव सैन्याने खिद्रापूरजवळ पराभव केला व तत्कालीन शिलाहार राजा भोज याला पन्हावे येथे कैल करून ठेवले. अन्य शिलाहार शाखांचा पराभव चालुक्य राजांनी केला. यानंतर महाराष्ट्रात येतो यादव काळ. हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काळ असून सांस्कृतिक उलथापुलथीचा काळ आहे. संत चळवळ जशी याच काळात उभी राहिली तशी मुस्लिम सत्ताही याच राजवटींचा अंत करत महाराष्ट्रावर स्थापन झाली. याच काळात महानुभाव पंथ उदयाला आला. तसाच वारकरी संप्रदायाचा जन्म याच काळात झाला. दुसरीकडे यादवांच्या मंत्र्याने हेमाद्रीने चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहून पारलौकिक जीवनाकडे लोकांना आकृष्ट केले. महाराष्ट्रातील महाभयंकर दुष्काळ जो दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ओळखला जातो तो 14 वर्षे टिकलेला दुष्काळही याच काळातला. देवल स्मृतीसारखी वैदिक स्मृतीही याच काळात महाराष्ट्रात लिहिली गेली. नाथ पंथाचा उत्कर्ष याच काळातला. एकंदरीत राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडामोडी या काळात फार मोठ्या प्रमाणावर झाल्या.
त्यांचे पडसाद आजही महाराष्ट्रीय जनमानसावर फार मोठे आहेत. हेमाद्रीने केलेल्या विवेचनानुसार दृढ प्रहार हा या घराण्यातील आदिपुरुष होता. तो द्वारका येथे जन्माला आलेला असून दक्षिणेत येत त्याने सिन्नर येथे आपली राजधानी वसवली. अर्थात यादव हे उत्तर भारतीय होते हे मत आता कोणी मान्य करत नाही. राजांची व्युत्पत्ती चंद्र सूर्य किंवा कोणा देवतासमान वंशातून झाली हे दाखवण्याचा दरबारी पंडितांचा हव्यास असतो. त्याचे एक दर्शन हेमाद्रीच्या लेखनात घडते. हेमाद्रीच्या म्हणण्यानुसार सेवणचंद्र हा दृढप्रहारचा पुत्र. डॉक्टर श्रीनिवास रेत्ती हे दृढप्रहार द्वारकेतून आला हे अमान्य करत सिन्नर म्हणजे सिंधी नगर ही सेवणचंद्रांची पहिली राजधानी हे मान्य करतात. यादव हे नाशिक परिसरातच उदयाला आले व ते मूळचे तेथीलच होते व त्यांनी तत्कालीन स्थितीचा फायदा घेत सत्ता स्थापन केली हे स्पष्ट आहे. यादवांच्या राजधानी आधी सिन्नर, मग चांदवड, मग देवगिरी हा क्रम पाहिला तरीही स्पष्ट होईल. दृढप्रहार ही काल्पनिक व्यक्ती असली तरी पहिला सेवणचंद्र हा इसवी सन 835 मध्ये सत्तेवर आला याबाबत इतिहासकारांचे एकमत आहे. त्याने शासित केलेल्या प्रदेशाला सेवण देश असे म्हटलं गेलं आहे. हा राष्ट्रकूट राजा पहिला अमोघ वर्षाचा मांडलिक होता. या राजवंशातील दुसरा भिल्लम सन 970 ते 1005 याच्या काळात राष्ट्रकूटांची सत्ता खिळखिळी झाल्यानं दक्षिणेत तैल या चालुक्य राजानं आपली सत्ता प्रस्थापित केली. दुसऱ्या भिल्लमला चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. शिलाहार राजा झंझकी कन्या राणी लक्ष्मी ही त्याची पत्नी होय. पुढे याच लक्ष्मीने आपला पुत्र वेसुगी हा अकाली निधन पावल्यानं त्याच्या अल्पवयीन मुलाला म्हणजे तिसऱ्या भिल्लमला राज्यावर बसवून त्याच्यातर्फे अत्यंत कुशलतेने राज्यकारभार चालवला. पहिला सिंघन म्हणजे इसवी सन 1110 ते 1145 यानं विक्रमादित्य सहावा येथे मांडलिकत्व स्वीकारून परांद्यापर्यंत आपले राज्य पसरवले. 12व्या शतकात 5वा भिल्लम याने मात्र कलचुरी, होयसळ आणि काकतीय यांच्याशी जवळपास 10 वर्षे अथक संघर्ष केला. त्यानं केलेल्या युद्धांची क्रमवार माहिती उपलब्ध नसली तरी त्याने पुणे, सोलापूर, श्रीवर्धन, मंगळवेढा, चालुक्याची राजधानी कल्याण, परांडा किल्ला इत्यादी विस्तृत भागावर सत्ता स्थापन करून सार्वभौम यादव साम्राज्याची द्वाही फिरवली. असे असूनही त्याला अंतर्गत आणि बाह्य शत्रूशी आतोनात संघर्ष करावा लागला. कदम, सिंध, सावंत यासारख्या सत्तांनी यादवांचे सार्वभौमत्व मान्य करून त्यांचे मांडलिक व्हायला नकार दिला. तरीही कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र यादवांच्या सत्तेखाली आणला हे सिंघांचे अलौकिक कार्य होय. एवढेच नव्हे तर त्याने चालुक्य राजांच्या अर्ध्या भागावर स्वामित्व मिळवलं. दक्षिणेकडून होयसळांचे सातत्यानं होणारं आक्रमण रोखलं. शिवाजीपूर्व शिवाजी असे सार्थ वर्णन करता येईल असा हा महाराष्ट्राचा सातवाहनांच्या नंतरचा आणि शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा एकमेव महायुद्ध आणि शासक. अर्थात या सिंहांची दखल महाराष्ट्राने घेतलेली दिसत नाही, जशी गौतमीपुत्र सातकर्णीचीही घेतली नव्हती. हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा दुसरा उद्गाता असे अद्वितीय कार्य ज्यानं केलं तो असा अप्रसिद्धीच्या कालाधरात दबला दावा हे मराठी माणसाचा दुर्दैव आहे. दुसरा सिंघन याने राज्य विस्ताराचे धोरण कायम ठेवत माळवा आणि शेवटी शिलाहारांकडून कोल्हापूर जिंकून घेतलं. होयसळावर मात केली. कोकणात तेव्हा केशीराज हा उत्तर कोकणचा शासक होता. सिंघरानं त्याच्यावर स्वारी करून त्याला आपला मांडलिक केले. अशा रीतीने कोकण हे यादव साम्राज्याचा भाग बनला. त्याने गुजरातवरही स्वारी केली. इस्लामी स्वाऱ्यांना यामुळे पायबद्ध बसेल अशी त्याची कल्पना होती. उत्तर भारत आपल्या ताब्यात यावा अशी महत्वाकांक्षी योजना होती. त्यामुळे तरी उत्तरेत मुस्लिम स्वाऱ्यांनी अस्ताव्यस्त झालेली व्यवस्था सुरळीत करता येईल अशी त्याची कल्पना होती. पण उत्तरेतील विशेषतः गुजरात येथील राजानं त्याचा विश्वासघात केला. चालुक्य सोलंकी राजांनी मित्रपक्षात फूट पडण्यासाठी एक कट केला व सिंघनला संख राजाविरुद्ध उभे केले. संख त्याची बाजू सोडून पळून गेला. या घटनेनंतर सिंघनने सोलंकीच्या विरुद्धची मोहीम गतिमान केली. सोमेश्वर लिखित कीर्तिकी कौमुदी या आणि जयसिंहाच्या हमीरा मादा या ग्रंथातून ही माहिती मिळते. एकंदरीत यादव साम्राज्य वाढत होते. अगदी वनवासीचे कदंब यांच्या रक्षणाची जबाबदारी सिंघनने घेतली. त्यानंतर यादव वंशात अनेक पराक्रमी राजे झाले. त्यांचे कोरीव लेख प्रसिद्ध आहेत. 1271 साली रामदेव हा सत्तेत आला, ते मुळात कट करून. त्याने आपला चुलत भाऊ अम्मण याला पदच्युत करून 1271 साली आपला राज्याभिषेक करून घेतला. याचा काळ अस्थिरता आणि युद्धात गेला. हेमाद्री हा त्याचा मंत्री. त्याने रामदेवाला वैदिकाभिमानी बनवले. ते हेमाद्रीने त्याला सत्तेत येण्यासाठी सहकार्य केले म्हणून हेमाद्रीला त्याचे फळ मिळाले, ते मुख्य प्रधानपद रूपात.
पण कटातून सत्य रामदेव हा दात्यात अदूरदृष्टिका होता. दुसऱ्या सिंहाने मुस्लिम सत्ता विरुद्धचे आखलेले धोरण तो साफ विसरला. अल्लाउद्दीन खिलजीच्या संभाव्य आक्रमणाला विरोध करण्याची तयारी न करता तो होयसळ राजांच्या विरुद्ध मोहीम आखण्यात व्यग्र झाला. त्याच्या मोठ्या सैन्याच्या अनुपस्थितीत देवगिरीवर अल्लाउद्दीनचं आक्रमण झालं. घाबरलेल्या रामदेवाने तह केला. यादवांनी गेल्या 300 वर्षात जमा केलेली संपत्ती अल्लाउद्दीनने धुवून नेली. इथेच यादव साम्राज्याचा अंत सुरू झाला. अशा रीतीनं सन 835 मध्ये सुरू झालेली यादव सत्ता शेवटी 1318 साली संपली आणि त्याचे कोणत्याही तत्कालीन सत्तांना वाईट वाटल्याचे दिसत नाही, कारण मुळात रामदेव कट करूनच सत्ताधारी बनलेला होता. इस्लामी सत्ता महाराष्ट्रात लगेच स्थापन झाले असं नाही. स्थानिक सरंजामदार किल्लेदार सहजासहजी मुस्लिमांना शरण गेले नाहीत. उदाहरणार्थ पुण्याजवळील कोंढाणा किल्ला एका कोळी किल्लेदारानं सुमारे 6 महिने लढवला आणि रसद संपली तेव्हाच किल्ला सोडला. एका अर्थानं मराठी राज्य सर्वार्थानंच संपलं. मराठी राज्याचा पुन्हा उदय व्हायला शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत सुमारे 300 वर्ष महाराष्ट्राला वाट पाहावी लागली. पण महाराष्ट्राच्या इतिहासात कालांधार काही प्रथमच निर्माण झालेला नव्हता. प्रत्येक वेळी कोणीतरी महापुरुष जन्माला आला आणि त्याने महाराष्ट्राला दास्यातून बाहेर काढले. मराठी जनतेने आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या महानायकांना साथ दिलेली आहे. महाराष्ट्राचे स्वातंत्र्य परचरणी अर्पण करणाऱ्या रामदेवाचं नाव ज्ञानेश्वर सोडले तर एकही समकालीन संत घेत नाहीत, याचा अन्वयार्थ आपण समजावून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरू होतो असा समज बाळगणंही तितकेच चूक आहे. गौतमीपुत्र सातकर्णी, हाल सातवाहन, झंज, सिंघत पहिला आणि दुसरा, यादव हेही आपले आदर्श आहेत हे विसरता कामा नये. त्यांचा इतिहास जास्तीत जास्त सर्वांसमोर कसा येईल हेही पाहिले पाहिजे. धन्यवाद.